वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द ॲक्युरेस इन्साइट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, घरात आपला 17 वर्षांचा मुलगा किंवा मुलगी किंवा नातू किंवा नात मोबाईल हातात घेऊन स्वतःच्या खोलीत बसलेली असेल तर आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं, मुलगा घरात आहे, मुलगी घरात आहे म्हणजे सुरक्षित आहे. पण आजच्या डिजिटल जगात हा समज पुरेसा आहे का? कारण आपले मूल घरात असले तरी त्याच्या हातातील मोबाईलच्या दुसऱ्या टोकाला कोण आहे हे आपल्याला माहित आहे का? तो कोणाशी बोलतो आहे? ऑनलाईन गेम खेळताना त्याची कोणाशी मैत्री झाली आहे? समोरच्या व्यक्तीने सांगितलेले नाव खरे आहे का? त्याचे वय खरे आहे का? तो ज्या देशात राहतो असे सांगतो, खरोखर तेथेच राहतो का? आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या मुलाने किंवा मुलीने त्या अनोळखी व्यक्तीवर किती विश्वास ठेवला आहे? मित्रांनो, हे प्रश्न आज विचारण्याचं कारण आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधून आलेली एक बातमी, अत्यंत गंभीर घटना. वृत्तपत्रातील माहितीनुसार ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका 17 वर्षीय मुलीची एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. पुढे संवाद वाढला आणि कथित ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्या मुलीच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे त्यातील प्रत्येक दाव्याबाबत अंतिम निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. आणि म्हणूनच आपण या एका घटनेची चर्चा करण्याऐवजी तिच्या मागे उभे असलेल्या एका खूप मोठ्या प्रश्नाची चर्चा करणार आहोत. तो प्रश्न आहे, आपली मुले डिजिटल जगात खरोखर सुरक्षित आहे का? मित्रांनो, हा प्रश्न फक्त भारतासमोर नाही, जगातील अनेक देश आज प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. आणि त्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रयोग केला आहे ऑस्ट्रेलिया. 10 डिसेंबर 2025 पासून ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया वापरण्यासाठी किमान वयाच्या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, एक्स, यूट्यूब, रेडिट अशा एज रिस्ट्रिक्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना 16 वर्षाखालील मुलांकडे अकाउंट राहू नये यासाठी आवश्यक पावले उचलणे बंधनकारक करण्यात आले. इथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांना इंटरनेट वापरता येणार नाही असे म्हटलेले नाही. मुलांना इंटरनेटवरील सार्वजनिक माहिती पाहता येते, काही एक्झम्प्टेड सर्व्हिसेस वापरताही येतात. पण ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अकाउंट तयार करून मुलाचे स्वतःचे डिजिटल आयडेंटिटी तयार होते, जेथे रेकमेंडेशन अल्गोरिझम काम करतात, जेथे लाईक्स आणि फॉलोअर्स सतत नवीन कंटेंटची साखळी तयार होते, त्या जगात अल्पवयीन मुलाला किती वयात प्रवेश द्यायचा यावर ऑस्ट्रेलियाने मर्यादा आणलेली आहे. आणि या कायद्यामागील विचार फक्त एवढाच नाही की मुलांना एखाद्या वाईट व्हिडिओ दिसेल. प्रश्न त्यापेक्षा मोठा आहे. आजचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला फक्त आपण शोधलेली माहिती दाखवत नाहीत. आपल्याला अनुभव आला असेल, अल्गोरिदम पुढे काय पाहायचे हे सुद्धा ठरवत असते. एक व्हिडिओ पाहिला, त्याचा दुसरा व्हिडिओ आला, मग तिसरा, मग चौथा, आणि पाहता पाहता मूल एका विशिष्ट प्रकारच्या कंटेंटच्या जगात प्रवेश करते. यात भर पडते नोटिफिकेशन्सची, लाईक्सची, फॉलोअर्सची, कमेंट्सची आणि सतत ऑनलाईन राहण्याच्या मानसिक दबावाची. म्हणून प्रश्न आता फक्त मुलगा मोबाईलवर काय पाहतो एवढाच राहिलेला नाही मित्रांनो. नवा प्रश्न आहे, अल्गोरिदम आपल्या मुलाला पुढे काय दाखवत आहे? पण मित्रांनो, संभाजीनगरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. मुलांना धोका फक्त फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरच असतो असे नाही. ऑनलाईन गेमिंग हे आता फक्त गेम राहिलेले नाही. अनेक मल्टीप्लेअर गेम्समध्ये जगभरातील अनोळखी व्यक्तीशी संवाद साधता येतो, चॅट करता येते, कधी व्हिडिओ कम्युनिकेशनही करता येते, मित्र बनवता येतात आणि त्यानंतर संवाद दुसऱ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर नेला जातो. जाऊ शकतो. भारताच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील पालकांसाठीच्या अधिकृत सेफ्टी गाईडलाईन्स मध्ये ग्रोमिंग आणि यासारख्या ऑनलाईन थ्रेट्सबद्दल मुलांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. इंटरनेट आणि ऑनलाईन गेम्स याबाबत स्पष्ट नियम ठेवण्याचीही सूचना आहे. सायबर ग्रोमिंग म्हणजे काय?
एखादी अनोळखी व्यक्ती हळूहळू मुलांशी संवाद वाढवते, त्याचा विश्वास संपादन करते, भावनिक जवळीक निर्माण करते आणि पुढे त्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून आपल्याला मुलाने ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तीला मी त्याला ओळखतो असे म्हटले तरी पालकांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा, पण प्रत्यक्षात त्याला कोण ओळखतो? त्या प्रश्नावर चीन वेगळाच मार्ग निवडला आहे. चीनने ऑस्ट्रेलियासारखी सरसकट 16 वर्षांची सोशल मीडिया एज रिस्ट्रिक्शन केलेली नाही. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक असं विकसित केलंय पार्ट की मोबाईल इंटरनेट मायनर मोड ऍक्टिव्हेट केला आहे एप्रिल 2025 पासून. सायबर स्पेस ऍडमिनिस्ट्रेशननी ही व्यवस्था औपचारिकपणे सुरू केली. त्याची कल्पना अत्यंत वेगळी आहे. फक्त एका ॲपवर पॅरेंटियल कंट्रोल ठेवायचा नाही. स्मार्टफोन, ॲप्लिकेशन डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म या तिघी स्तरावर एकमेकांशी जोडलेले नियंत्रण ठेवायचे. पालक फोनवरून मायनर मोड सुरू करू शकतात आणि संबंधित ॲप्लिकेशन देखील त्यानुसार बदलतात. यामध्ये मुलांच्या वयानुसार कंटेंटची निवड, रेकमेंडेशन्स, दररोजच्या इंटरनेट वापराचा कालावधी, कोणत्या वेळेत फोन वापरता येईल, रेस्ट रिमाइंडर्स आणि ॲप मॅनेजमेंट यासारख्या सुविधा आहेत. म्हणजे जगातल्या या 2 देशांनी 2 वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. काय विचारले? ऑस्ट्रेलिया विचारतो 16 वर्षाखालील मुलाला सोशल मीडिया अकाउंट द्यायचे का? आणि चीन विचारतो अल्पवयीन मुलाच्या संपूर्ण डिजिटल एन्व्हायरमेंटला अधिक सुरक्षित कसे करायचे? आता साहजिकच प्रश्न आहे, भारत कुठे आहे आपला? भारतामध्येही काही महत्वाची पावले उचलली गेली आहेत. ऑनलाईन गेमिंग, इंटरनेट मीडियाटरीज संदर्भात भारत सरकारने IT रूल्स अंतर्गत ऑब्लिगेशन निश्चित केले आहे. केंद्र सरकारने स्वतः मान्य केले आहे की इंटरनेटचा विस्तार होत असताना मुलांसाठी इनॲप्रोप्रिएट ॲडिक्टिव्हिटी किंवा मानसिक आरोग्यास हानिकारक असू शकणाऱ्या ऑनलाईन कंटेंटचा धोका वाढतो. त्याचबरोबर भारताच्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन फ्रेमवर्कमध्ये मुलांच्या पर्सनल डेटा प्रोसेसिंगसाठी व्हेरिएबल पॅरेंटल कन्सेंट हा महत्त्वाचा घटक आणण्यात आला आहे. म्हणजे काय? भारतातही चिल्ड्रन्स डिजिटल प्रायव्हसी आणि सेफ्टी हा विषय आता केवळ पालकांच्या जबाबदारीचा राहिलेला नाही, तर तो कायदा, टेक्नॉलॉजी कंप्लायन्स आणि सरकार यांच्याही जबाबदारीचा विषय होत आहे. मित्रांनो, पण इथे एक मूलभूत प्रश्न असा उपस्थित होतो की कायदा कितीही चांगला असला तरी तो प्रत्येक घरातील मोबाईलवर लक्ष ठेवू शकतो का? उत्तर अर्थातच नाही. म्हणूनच चौथा सर्वात महत्वाचा घटक आहे कोण? पालक. मित्रांनो, आपण मुलाला मोबाईल दिल्यानंतर साधारणपणे 2 गोष्टी पाहतो. किती वेळ मोबाईल वापरतो आणि काय पाहतो. आता तिसरा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, तो कोणाशी बोलतो? गेमिंग करताना अचानक एखादी नवीन व्यक्ती नियमित संपर्कात येऊ लागली आहे का? मुलं ऑनलाईन ऍक्टिव्हिटी बाबत अचानक खूप सिक्रेटिव्ह झाली आहेत का? कोणीतरी त्याला फोटो, पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स मागत आहे का? ऑनलाईन ओळखीची व्यक्ती संवाद दुसऱ्या प्रायव्हेट मेसेजिंग ॲपवर नेण्याचा आग्रह करतोय का? नॅशनल सायबर क्राईम पोर्टलच्या गाईडलाईन्समध्येही मुलाच्या ऑनलाईन बिहेवियरमध्ये अचानक सिक्रेसी किंवा बदल दिसत असल्यास त्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. पण मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुलावर 24 तास संशय घ्यायचा. कारण अत्याधिक सर्वायलन्समुळे मुलं अडचणीत आल्यानंतर ती गोष्ट पालकांना सांगण्याऐवजी लपवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे डिजिटल सेफ्टीचा सर्वात महत्त्वाचा पासवर्ड कोणता? तो कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये नाही, तो आहे विश्वास आणि संवाद. मुलाला हे माहीत असले पाहिजे की माझ्याकडून ऑनलाईन एखादी चूक झाली, मी कोणावर तरी विश्वास ठेवला, एखादा फोटो पाठवला, कोणीतरी मला धमकी देत आहे किंवा माझ्याबद्दल काही ऑनलाईन टाकण्याची भीती दाखवत आहे, तर मी माझ्या आई वडिलांना सांगू शकतो.
आणि ते सर्वप्रथम मला मदत करतील, ही भावना निर्माण करणे कदाचित कोणत्याही पर्सनल कंट्रोल सॉफ्टवेअरपेक्षा महत्वाचे आहे. खरं की नाही मित्रांनो? आपण लहान मुलाला रस्ता ओलांडायला शिकवतो, बरोबर? अनोळखी व्यक्तींकडून काही घेऊ नकोस असे सांगतो. कोणाबरोबर कुठे जात असशील तर घरी सांग असे आपण शिकवतो. पण जग बदलले आहे. आज अनोळखी व्यक्तीला आपल्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या घराबाहेर येण्याची आवश्यकता गरज नाही. तो आपल्या मुलाच्या मोबाईल मधील स्क्रीन मधून त्याच्या खोलीपर्यंत पोहोचू शकतो. टेक्नॉलॉजी इफेक्ट. म्हणून प्रश्न मोबाईल द्यायचा की नाही, सोशल मीडिया बंद करायचा की नाही, गेम खेळू द्यायचा की नाही, एवढाच नाहीये. त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे, आपण आपल्या मुलांना डिजिटल सिटिझनशिप आणि डिजिटल सेफ्टी शिकवली आहे का? ऑस्ट्रेलियाने त्यांचे उत्तर वयोमर्यादेमध्ये शोधले. चीनने तंत्रज्ञानावर आधारित मायनर मोडमध्ये शोधले. भारतानेही डेटा प्रोटेक्शन आणि ऑनलाईन सेफ्टी रेग्युलेशनच्या दिशेने पावले टाकली आहेत. पण भारतासारख्या प्रचंड युवा लोकसंख्या असलेल्या देशात आणि आणखी व्यापक चर्चा करण्याची गरज आहे. मुलांच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी प्रभावी एज व्हेरिफिकेशन हवे का? ऑनलाईन गेम्स मधील अनोळखी व्यक्तीशी होणाऱ्या कम्युनिकेशनसाठी अधिक कठोर सेफगार्ड हवेत का? शाळांमध्ये सायबर सेफ्टी आणि डिजिटल लिटरसी हा स्वतंत्र आणि अनिवार्य विषय असायला हवा का? आणि सर्वात महत्वाचे, आपल्या घरात याविषयी संवाद सुरू झाला आहे का? संभाजीनगरमधील घटना ही एका कुटुंबाची अत्यंत दुर्दैवी घटना म्हणून विसरून जाण्याऐवजी तिने उपस्थित केलेला मोठा प्रश्न आपण लक्षात ठेवायला हवा. आपले मूल घरात आहे, पण डिजिटल जगात ते कुठे आहे आणि कोणाबरोबर आहे याचा विचार प्रत्येक पालकांनी करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला काय वाटतं? ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारताने सोशल मीडिया वापरण्यासाठी स्पष्ट किमान वयोमर्यादा निश्चित करावी का? की बंदीपेक्षा चीनसारखे पॅरेंटल कंट्रोल आणि मायनर मोड अधिक परिणामकारक ठरू शकतात? मित्रांनो, हा अत्यंत गंभीर विषय आहे. आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा. विशेषतः किशोरवयीन मुलांचे जे पालक आपल्या संपर्कात असतील, ते शिक्षक, त्यांच्यापर्यंत हा विषय अवश्य पोहोचवा. मित्रांनो, यापुढील भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे AI रोमांस. म्हणजे नेमकं काय? AI रोमांस म्हणजे एखादी व्यक्ती AI चॅटबॉक्स किंवा व्हर्च्युअल कॅरेक्टरशी मैत्री किंवा भावनिक जवळीक निर्माण करून त्याला बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड किंवा रोमॅन्टिक पार्टनर सारखे मानू लागते. या संदर्भात अलीकडेच चीनने स्वतंत्र कायदा केले आहे. तर हे कायदा करण्याची आवश्यकता का भासली, या विषयावर आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं तर आपल्याला अशा व्हिडिओच्या नोटिफिकेशन प्राप्त होत राहतील. खूप खूप धन्यवाद.